आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। इराण पुन्हा चर्चेला येतं की नाही याची पर्वा नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला असं ठणकावलेलं आहे। इराण पुन्हा एकदा चर्चेला नाही तरी उत्तमच असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। नाटो देशांबाबत मी खूप निराश आहे, ते मदतीस आलेले नाहीत। नाटोसह आम्ही कोट्यवधी डॉलर्स खर्च केले असं देखील ट्रम्प म्हणालेले आहेत। तर नाटोच्या निधीवरती गंभीरपणे विचार करावा लागेल। पोप सुद्धा नीट काम करेनात, मला वाटतं त्यांना क्राईम आवडतो असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। गुन्हेगारी थांबावी असं पोपला वाटत नाही असं देखील ट्रम्प म्हणाले। आणि इराणमध्ये लष्कराच्या समर्थनार्थ लाखो लोक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। युद्धाच्या 43व्या दिवशी देखील तेहरानमध्ये लोक हे रस्त्यावरती उतरलेले सध्या दिसून येत आहेत। सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर इराणी सेना IRGCला हा पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि चर्चा फिसकटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाणसुरुंगी विरोधी जहाजं पाठवण्याची तयारी करतोय अशी माहिती देखील समजतेय। होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण हे अमेरिका करेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय। इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती नियंत्रण सोडायला तयार नाहीये आणि त्यामुळे आता इथला तणाव हा कमालीचा वाढण्याची भीती आहे। जो देश इराणला होर्मुझबाबत टोल देईल त्यांना अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश देणार नाही असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय। आणि दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीवरती इराणनं प्रत्युत्तर दिलेलं आहे। बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करता येणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण हे इराणी लष्कराकडेच आहे असाही दावा इराणनं केलाय। तसंच होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशानं केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असं इराणनं म्हटलंय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नजीकच्या काळात कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल असं ट्रम्प म्हणालेले आहेत। आणि ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न कधीही अल्लाह पूर्ण होऊ देणार नाही असं इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी वक्तव्य ही पराभूत राष्ट्रप्रमुखाची आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। अमेरिकन होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हस्तक्षेप केल्यास ऊर्जा क्षेत्रावरती मोठा परिणाम होईल असा इशारा त्यांनी दिलाय। होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीवरती ब्रिटननं प्रतिक्रिया दिली आहे। ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ट्रम्प यांचा दावा हा फेटाळून लावलेला आहे। ब्रिटन अमेरिकेच्या नाकेबंदीमध्ये सहभागी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याला ब्रिटनचा पाठिंबा कायम राहील असं कीर स्टारमर यांनी म्हटलेलं आहे। होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवरती कर लावणं हे अन्यायकारक आहे असं देखील ब्रिटनचं म्हणणं आहे। अमेरिका नाटो मित्र राष्ट्रांच्या मदतीनं होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं। आणि इराण आणि अमेरिका शांती चर्चा ही विस्कटल्यावरती आता पुन्हा तणाव वाढण्याची भीती आहे। ट्रम्प पुन्हा एकदा इराणवरती हल्ले सुरू करण्याचं पाऊल उचलू शकतात असं मानलं जात आहे। अमेरिका इराणवरती पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची शक्यता आहे। ट्रम्प प्रशासन पुन्हा एकदा हल्ल्यांच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे। आणि अमेरिका इराणमधली चर्चा ही अपयशी ठरल्यानंतर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या। 24 तासांमध्ये नेमकं काय काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमामधून एक नजर टाकूयात। इराणचं होर्मुझ खुलं करण्यास स्पष्ट नकार आहे। तर ट्रम्प यांचे होर्मुझची नाकेबंदी करण्याचे आदेश आहेत। ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या युद्धनौका या सज्ज झालेल्या आहेत। आज संध्याकाळपासून अमेरिकेची होर्मुझमध्ये नाकेबंदी सुरू आहे। होर्मुझमधली लढाऊ जहाजं उद्ध्वस्त करू अशी इराणनं धमकी दिलेली आहे। तर होर्मुझ खुलं करण्यात मदत करण्यास ब्रिटननं नकार दिलाय। आणि पाकिस्तान नंतर पुतीन यांनी मध्यस्थीची तयारी ही दर्शवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।